आणि आता आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता। पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाची देखील शक्यता। तर पंकजा मुंडेंना धोका, सोनावणेंना मदत केल्याचं कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी शिंदेगडाच्या जिल्हाप्रमुखांच्या कार्यालय सध्या फोडलेलं आहे। कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तोडफोड। राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होण्याची शक्यता। विस्तारासाठी शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळात 14 नवीन मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता। विधान भवनातील दालनात अजित पवार गटाचे 4 ते 5 आमदार जयंत पाटलांना भेटल्याची सूत्रांची माहिती। तर अनेक आमदार शरद पवार आणि जयंत पाटलांच्या संपर्कात असल्याची खुद्द रोहित पवारांची माहिती। आपल्या आमदाराला घ्यायचा हा फक्त प्रश्न जे पवार साहेब सोडू शकतात, पण अनेक आमदार हे आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या संपर्कात आहे, हे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो। विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार माधुरी मिसाळ, एकनाथ खडसे यांच्यामध्ये भेट। मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते, खडसेंकडून खंत व्यक्त। जुलैच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रासोबतच झारखंड, हरियाणा या राज्यात देखील अमित शहांचा दौरा। विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा ॲक्शन मोडवर आले। उद्धव ठाकरेंचा 7 जुलैपासून महाराष्ट्र दौरा। 7 जुलैला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा। नारायण राणेंनी नितीन गडकरींची दिल्लीमध्ये घेतली भेट। मुंबई गोवा महामार्गाचं राहिलेलं काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावं, नारायण राणेंची मंत्री नितीन गडकरींना विनंती।